वंचित बहुजन आघाडीच्या देण्यात आलेले 39 मुद्दे महाविकास आघाडीने स्वीकारले. प्रकाश आंबेडकर. पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करताना प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेले 39 मुद्दे महाविकास आघाडीने स्वीकारले असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर वंचितने दिलेला मसुदा जरी महाविकास आघाडीने स्वीकारला असला तरी महाविकास आघाडीचा मसुदा काय आहे तेही आम्हाला कळवावं असल्याचं आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाली असल्यास या संदर्भातील माहिती आम्हाला लेखी किंवा वर्तमानपत्रातून कळवावी, जेणेकरून त्या जागेवर चर्चा करता येईल असंही आंबेडकर म्हणाले. तर यासाठी 2 दिवसात आम्हाला जागेचा विवरण दिला तर आम्हाला सोयीचं होईल असं आंबेडकर म्हणाले. 27च्या बैठकीत सध्या तरी निमंत्रण आलं नसल्याचं आंबेडकर म्हटलंय. तर निमंत्रण आलं तर नक्की बैठकीत जाऊ असल्याचं देखील आंबेडकरांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलंय. ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अकोला. दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत. आम्ही त्यांना असणारा मागच्या बैठकीमध्ये आणि याही प्रेस कॉन्फरन्समार्फत आम्ही असणारं त्यांना विचारतोय. लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली लेखी किंवा वर्तमानपत्रातून, जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून, आम्ही काँग्रेस पक्षाला, त्याच्याचबरोबर NCPला, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतोय की त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा, जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत. काल काँग्रेसच्या वतीने रमेश चेंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो 39 मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आम्ही असणारं स्वागत करतोय. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.